ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन आणि वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 6. ध्यान योग. योग साधना भाग 6. योगाभ्यासासाठी शारीरिक स्थिती म्हणजेच मूळबंध. ओव्या आहेत 190 ते 199 आणि गीतेचा श्लोक आहे 13. ध्यानस्थान आसन कसे असावे हे सांगितल्यावर प्रत्यक्ष ध्यानास सुरुवात करण्याआधी सद्गुरूंना आदरपूर्वक वंदन करून मग साधनेला आरंभ करावा असं ज्ञानदेवाने सांगितलं. आता भगवंतांनी शरीराची स्थिती कशी असावी त्याचे विवरण केले आहे. त्यावर ज्ञानदेव विवेचन करणार आहेत. श्लोक 13. समं काय शिरो ग्रीवं धारयन्न चलं स्थिरः संप्रेक्ष नासिकाग्रं स्वं दिशश्चानवलोकयन्. काय म्हणजे शरीराचा मधला भाग, मस्तक व मान ही सरळ आणि अचल धारण करणारा, निश्चल, स्वतःच्या नाकाच्या अग्रभागाकडे दृष्टी लावलेला व दिशांकडे न पाहणारा. आता अंगाते अंगवरी पवनाते पवनू धरी ऐसी अनुभवाची उजरी होची लागे. आता आसनावर बसल्यानंतर अंगाला अंग आपणहून सावरून धरते, वायूच आपणहून आवरून धरतो. याप्रमाणे अनुभवाचा उदय होऊ लागतो. प्रवृत्ती माघवती मोहरे समाधी ऐलाडी उतरे आघवे अभ्यासू सरे बैसत खेळू. प्रवृत्ती माघारी फिरते, समाधी अलीकडील तीराला येते म्हणजे आटोक्यात येते व बसताक्षणीच सर्व अभ्यास संपतो. मुद्रेची प्रौढी ऐशी तेची सांगी जेला आता परीयसी तरी उरू या जघनासी जडो निघाली. मुद्रेची थोडवी अशी आहे तीच आता सांगतो ऐक. तर पोटऱ्याला चिकटून मांडी घालावी. चरण तळे देवडी आधार द्रुमाच्या बुडी सुघटिते गाढी संचरी पा. दोन्ही तळपाय वाकडे करून ते आधार चक्राखाली म्हणजे गुदस्थानाच्या वर शिवणीपाशी चांगले सुस्थिर राहतील असे बळकट बसवावेत. सव्यतो तळी ठेविजे तेने शिवणी मध्ये पिढीजे वरी बैसे तो सहजे वामचरण. पण त्यात उजव्या पायाची टाच खाली घालावी व तिने शिवण दाबावी म्हणजे उजव्या पायावर स्वाभाविकच डावा पाय बसतो. गुद मेंढरा आतवती चारी अंगुळे निगुती तेथ सार्ध सार्ध प्रांती सांडूनिया. गुद व शिश्न यामधील बरोबर जी 4 बोटे जागा आहे त्यापैकी 1.5 बोट वर व 1.5 बोट खाली जागा सोडून माझी अंगुळ एक निगे तेथ टाचेचेनी उत्तर भागे नेहटी जे वरी अंगे पेललेनी. मध्ये जी 1 बोटभर जागा राहते तेथे उजव्या पायाच्या टाचेच्या उत्तर भागाने आपले अंग वर तोलून घट्ट दाबावे. उचलिले का नेणीजे तैसे पृष्ठांत उचलीजे गुल्फद्वय धरीजे तेनेची माने. उचलला आहे की नाही हे कळे न कळे अशा तऱ्हेने थोड्या प्रमाणात पाठीचा खालचा भाग उचलावा व त्याच प्रकारे दोन्ही गोटे उचलून धरावेत. मग शरीर संचू पार्थ अशेषही सर्वथा पार्ष्णीचा माथा स्वयंभू होय. अर्जुना, मग सर्व शरीराचा आकार जसा काही अगदी खालच्या पायाच्या टाचेचा वरचा स्वयंभू भागच असा होऊन जातो. अर्जुना हे जाण मूळ बंधाचे लक्षण वज्रासन गौण नामयासी. अर्जुना, हे मूळ बंधाचे लक्षण आहे असे समज व याचेच वज्रासन असे गौण नाव आहे. योगाचा अभ्यास करणाऱ्या साधकाने योगाभ्यासासाठी आसन रचून त्यावर कसे बसावे हे भगवंतांनी या श्लोकात सांगितले आहे. आसनावर ताठ बसावे. पाठ, मान व डोके एका रेषेत निश्चल ठेवावे. इकडे तिकडे पाहू नये. त्याकरता दृष्टी नासिकाग्री स्थिर करावी म्हणजे आपोआपच इकडे तिकडे पाहिले जाणार नाही. नासिकाग्र म्हणजे नाकाचे टोक. ही 2 बाजूला असतात. पहिलं 2 भुवयांच्या मध्ये आणि दुसरं नाकाचा शेंडा. दृष्टी नासिकाग्री स्थिर करावी म्हणजे भ्रूमध्यावर स्थिर करावी. ज्ञानदेवानी योगाभ्यासास सुरुवात करण्यापूर्वी सद्गुरु स्मरण करण्यास सांगितलं आहे. त्यामुळे अहंकार नाहीसा होतो व सात्विक भाव मनामध्ये निर्माण होतात.
मन विषय विमुख होते. त्यामुळे इंद्रियांना खेचून आणून प्रत्याहार करण्याची गरजच पडत नाही. मन, बुद्धी, चित्त व अहंकार यांचं ऐक्य होतं. त्यामुळे प्रसन्न मनाने साधक आसनावर बसतो. सद्गुरू हेच परब्रह्म परमात्मा आहेत असा भाव अंतरात जागृत झालेला असतो. त्यामुळे आपोआपच प्राणापानांची गती समान होते व सद्गुरू स्मरणामुळे साधकाला अनुभव येऊ लागतो. प्रवृत्ती सहजच बंद पडते व समाधी दशा प्राप्त होते. ही समाधी दशा प्राप्त करण्यासाठी हठयोग्यासारखे कष्ट पडत नाहीत, कारण सद्गुरू त्याचे पाठीराखे असतात. हे सर्व गुरुस्मरणाचे फळ आहे. आता ज्ञानदेव मुद्रेविषयी माहिती देत आहेत. योगविद्येत अथवा धार्मिक विधीत सांगितलेली कमरेच्या वरील भागाची, विशेषतः हाताच्या बोटांची जी ठेवण, तिला किंवा विशिष्ट मुखचर्येला मुद्रा असं म्हणतात व कमरेच्या खालच्या भागाची जी स्थिती होते ते आसन म्हणतात. गोचरी, अगोचरी, चाचरी व ज्ञान अशा 4 मुद्रा आहेत. कोणी खेचरी, भूचरी, चाचरी व अगोचरी अशा 4 मुद्रा मानतात. घेरर संहितेत 25 व हठयोग प्रदीपिकेत 10 मुद्रा सांगितलेले आहेत. मुद्रा व आसन यात फरक असला तरी अलीकडे दोन्ही शब्द समानार्थीच वापरले जातात. नाथ संप्रदायात आसन, बंध व मुद्रा ही योगासनाची उपांगे असतात. 192व्या ओवीपासून ज्ञानदेव आपल्याला सर्वोत्तम असे जे वज्रासन ते मूळबंध व महामुद्रा यासह निवेदन करत आहेत. पोटऱ्यांना चिकटून मांडी घालावी. दोन्ही पाय आधारचक्राखाली गुदस्थानावर शिवणीपाशी घट्ट बसवावेत. उजव्या पायाची टाच शिवणीच्या मध्यभागी 1 अंगुळ जागेत रोवून बसवावी व डाव्या पायाचा घोटा उजव्या पायाच्या घोट्यावर सहज बसेल असा ठेवावा. याप्रमाणे चरणतळांना मूलाधार व स्वाधिष्ठान चक्राच्या भागात बसवून त्यावर शरीर अलगद तोलून धरावं. पोटऱ्या व माकड हाडही अशीच तोलून धरावेत. त्यामुळे संपूर्ण शरीराचा तोल टाचांवर सावरला जाईल. ताठ बसलेले असल्यामुळे शरीर एखाद्या पर्वत शिखरासारखे दिसेल. ही महामुद्रा होय. या स्थितीत बसून गुरुस्मरण करणाऱ्या साधकास मूळबंध आपोआपच साधतो. यालाच वज्रासन असेही म्हणतात. संदर्भ योगदा ज्ञानेश्वरी. अभंग ज्ञानेश्वरीत स्वामी स्वरूपानंद म्हणतात, पोटऱ्या मांडीसी ठेवाव्या जडवणी, वाकडे करोनी तळपाय, आधार चक्राच्या बुडाशी सुस्थिर, लावावे साचार बळकट, टाचेने शिवण धरावी दाबून, तळी नेहटून सव्य पाय, सव्य पायावरी मग डावा पाय, बैसता तो होय सहजेची, गुद आणि शिष्ण यामध्ये साचार, जागा असे 4 अंगुळेजी, मागे पुढे 1.5 सोडीचा त्यातील, मध्ये एकांगुळ राहे जागा, सव्य टाचेने ती धरावी दाबून, तोल सांभाळून शरीराचा, कळे न कळेसा उचलावा चांग, पृष्ठवंश भाग शेवटील, दोनही पायांचे घोटे धरावेत, त्याची प्रमाणात धनुर्धरा, मग सर्व देह टाचेची या माथा, राहोत सर्वथा स्वयंसिद्ध, अर्जुन हा ऐसा मूळबंध जाण, वज्रासन गौण नाम यासी. असा जो मूलबंध आहे याचेच वज्रासन असे गौण नाम आहे. पुढे ज्ञानदेव योगाभ्यासास बसताना हातांची ठेवण कशी असावी त्याचे वर्णन करतात. तो भाग आपण उद्या पाहू.